आपण शनी शिंगणापूरच्या संबंधामध्ये जे ॲप्लिकेशन्स च्या बद्दल विषय होता, तर काही ॲप्लिकेशन्स असे आहेत की जे शनी शिंगणापूर देवस्थाननी परवानगी दिलेले ॲप्लिकेशन्स आहेत आणि काही ॲप्लिकेशन्स असे आहेत की ज्याला परवानगी दिलेली नाही। दोन्ही प्रकारच्या ॲप्लिकेशनचा तपास जो आहे तो आपला सायबर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आपण यामध्ये जो जे भक्त आहेत की ज्यांनी याचा लाभ घेतलेला आहे त्यांच्या काही इंटरव्ह्यूज आपण घेतल्या आणि या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जे पैसे आहेत तर त्याचा जो मनी ट्रेल काढला, तेव्हा आपल्याला लक्षात आलं की यातली काही पैसे म्हणजे साधारणतः 1 करोड रुपयापेक्षा जास्त पैसे संस्थांमध्ये काम करणारे जे 2 कर्मचारी आहेत त्यांच्या अकाउंटला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ते पैसे आलेले आहेत। म्हणजे कधी 2 लाख आलेले आहेत, कधी 20 लाख आलेले आहेत, या पद्धतीने आलेले आहेत। आपण त्या 2 कर्मचाऱ्यांचा आपण तपास करतो आहे। ते दोन्ही कर्मचारी जे आहेत ते संस्थांच्या पेरोलवरचे कर्मचारी आहेत आणि आपण संस्थांकडे म्हणजे याचा पण आपण तपास करतो आहोत की त्यांनी परवानगी दिलेले जे ॲप्लिकेशन्स आहेत तर त्याच्यातून त्या ॲप्लिकेशन रन करणारी जे कंपनी आहेत तर त्यांनी संस्थांना ॲज अ रेव्हेन्यू म्हणून किती पैसे पे केलेले आहेत तर त्याचा पण आपण तपास करतो आहोत। तर सध्या आपल्याला लक्षात आलेलं आहे की या कंपनीनं साधारणतः 1 करोड रुपयापेक्षा जास्त पैसे जे आहेत हे संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांना जे आहेत ते त्यांच्या अकाउंटला वर्ग केलेले आहेत। 2 कर्मचाऱ्यांचा आपण त्यांच्याकडे आपण चौकशी करतो आहेत की त्यांना हे पैसे का मिळालेले आहेत आणि हे पैसे पुढे त्यांनी स्वतःसाठी किती ठेवले आणि पुढे त्यांनी कुणाला आणखी वर्ग केलेले आहे त्याचा आपण तपास करतो आहे।